गोकुळ दूध संघाची निवडणूक झाल्यानंतर चेअरमन पदासाठी 2 वर्षांची मुदत निश्चित करण्याचा फॉर्म्युला तयार करण्यात आला होता. त्यानुसार गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी 15 मेपर्यंत राजीनामा देणं अपेक्षित असताना त्यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानं गोकुळचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं होतं. यावेळी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर अखेर आज सकाळी अरुण डोंगळे यांनी गोकुळच्या चेअरमन पदाचा राजीनामा गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्याकडे दिला. गुरुवारी 22 मे रोजी संचालक मंडळाची बैठक गोकुळ शिरगाव इथल्या कार्यालयात दुपारी 2 वाजता होणार आहे. या बैठकीत हा राजीनामा मंजूर केला जाणार आहे. नवीन अध्यक्षपदाच्या नावाची घोषणाही या संचालक मंडळाच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. गोकुळच्या नवीन अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील सुयेकर यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमधूनही शशिकांत पाटील सुयेकर यांचं नाव आघाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे. 22 मे रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर अध्यक्षपदाची तारीख जाहीर होणार आहे.